तर आजच्या या सुनावणीचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान आणखी एक मोठी बातमी आहे. खोक्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनाही सह आरोपी करा अशी मागणी धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंनी केली आहे. धस किती धुतल्या तांदळाचे सगळ्यांना माहिती आहे. आरोप करायला काही उरलं नाही म्हणून कुटुंबावर घसरले अशी टीकाही धसांवर त्यांनी केली. तर मुंडे कुटुंब धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं अजय मुंडे म्हणाले. कराडच्या आहारी गेल्यानं मुंडेंचं कुटुंब नाराज आहे आणि ते त्यांच्यासोबत राहत नाही असा आरोप धसांनी केला होता. या आरोपांवर मुंडे कुटुंब आक्रमक झाले. सुरेश धसांबद्दल बोलता येतं, जे कोणी बोलतेत आज सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला. कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे. कारण ते स्वतःच म्हणतात की तो एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर 200 मोरं हरणं कापून खातो, मग याच्या मागं हा सुरेश धस नसतील हे कुठून सांगता येईल. आणि ह्याच्यामध्ये सुरेश धस 100% आहेत आणि त्यांना सुद्धा याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे. आरोप हे राजकीय प्रेरित आहेत. राजकारणात म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना असं तुम्ही राजकारणात म्हणजे ह्याच्यामध्ये हरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बदनाम केलं जातं आहे. परळीची तशी ॲक्च्युअल परिस्थिती नाही आहे. ही घटना जी घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याचं कुणीच समर्थन ज्याला माणसाचं काळीज आहे असा कुठलाही माणूस त्याचं समर्थन करू शकत नाही. पण नाहक त्या ठिकाणी परळीची जी आज बदनामी त्या ठिकाणी होत आहे त्याचं खरंच अतिशय वाईट वाटतं. दरम्यान वाल्मिक कराडच्या आणखी काही कारनामे समोर येत आहेत. वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचं समोर आलंय. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबातून त्याचा उल्लेख आलेला आहे. तर सुदर्शन घुलेंनी संतोष देशमुख यांना तुला बघून घेऊन असा इशारा दिलेला होता. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती सुदर्शन घुलेनं, अशी ही माहिती समोर आली आहे. तब्बल 6 वेळा कराडनं खंडणीसाठी धमकी दिल्याचंही समोर आलंय. याबाबतचा जबाब आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलाय. 2 महिन्याच्या काळामध्ये 6 वेळा 2 कोटीच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आरोपांच्या फैरीमध्ये सापडलेले धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मुंडेंचा राजीनामा झाला पण ते मंत्री आहेत की नाही तालिका अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी सांगावं अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली. पण पटोलेंच्या मागणीवर थेट मुख्यमंत्र्यांनीही भाष्य केलं. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेंचा राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा, ते आज मंत्री आहेत की नाही आहेत ते सभागृहाला सांगावं एवढी आमची विनंती आहे. नाना भाऊ, आपण या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून जी माहिती सभागृहाकडे मागितलेली आहे या संदर्भातलं माझं रुलिंग मी देईन. आपल्या रुलिंगच्या पूर्वी नाना भाऊंच्या मनात काही शंका असेल तर सांगतो, ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. तुम्ही विचारलं ते तुम्ही जे विचारले त्यांच्याबद्दल सांगतो, धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत.